राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा चार्ज घेतल्यानंतर आज माझी पहिलीच मीटिंग ही पुणे पोलीस आयुक्तांबरोबर झाली। जवळजवळ 1 तासाच्या या बैठकीमध्ये स्वतः पोलीस आयुक्त, क्राईम ब्रांचचे ॲडिशनल CP, त्याचबरोबर सर्व विभागाचे अधिकारी यांच्या समवेत ही मीटिंग पार पडली। यामध्ये प्रामुख्याने बोबदेव घाटातल्या घटनेच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली। पण घटना घडू नयेत तर यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत, काय कराव्या लागतील आणि कोणत्या प्रोसेसमध्ये आहेत या सविस्तर चर्चा ही आयुक्तांनी केली। यामध्ये जवळजवळ आयुक्त कार्यालयामधून 274 हॉटस्पॉट काढलेले आहेत, जे कॉलेज गोईंग तरुणींपर्यंत पोहोचून की अशी काही ठिकाणं त्यांनासुद्धा माहीत असली पाहिजेत। आणि या ठिकाणामध्ये पोलीस यंत्रणा चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे, पेट्रोलिंग सुरू आहे। त्याचबरोबर राज्य महिला आयोगाच्या वतीने गेले 2 दिवसापूर्वीच एक पत्र इश्यू केलेलं आहे। याच्यामध्ये ज्यावेळेस कोपर खैरणीची घटना घडली होती, ज्यावेळेस उरणची घडली होती, ज्यावेळेस बदलापूरची घडली होती, या प्रत्येक घटनेमध्ये पाहिलं तर आरोपी हा परराज्यामधला। त्यावेळेस देखील मी सांगितलं होतं आणि गेले 2 दिवसापूर्वी देखील आम्ही पत्र दिलेलं आहे की प्रत्येक पोलीस स्टेशन आणि त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या भागामध्ये ज्या सोसायट्या असतील, काही ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायती असतील, इथपासून प्रभाग, वॉर्ड या सगळ्याच ठिकाणी व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर राज्यातून येणाऱ्या व्यक्तीचं कॅरेक्टर सर्टिफिकेट जमा असलं पाहिजे, त्याची माहिती असली पाहिजे। किंबहुना त्या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घराजवळ नवीन राहायला आलेल्या नागरिकाची माहिती ही पोलीस स्टेशनला कळवली पाहिजे। कारण की या बोबदेव घाटातल्या घटनेमधले 3ही आरोपी हे परराज्यातले आहेत। या घटनेमुळे आणि आत्तापर्यंत घडलेल्या घटनांमुळे महाराष्ट्राची सातत्याने बदनामी होत असते आणि म्हणून बाहेरून येणारा माणूस ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये अशी कृत्य करतो त्याला कुठेतरी आळा बसेल। कारण की या आरोपींमध्ये घडलेल्या घटनांमध्ये बहुतांश आरोपींचं बॅकग्राऊंड हे क्रिमिनल आहे, जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल किंवा काही कारवाई करता येतील। त्याचबरोबर CCTV कॅमेरे बसवण्यासाठीचं GR देखील निघालेला आहे। मग तो शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये असेल, गर्दीच्या ठिकाणी असेल, मंडई असेल, हे अशा ठिकाणी, बाजारपेठा असतील, अशा ठिकाणी CCTV कॅमेऱ्यांची लवकरात लवकर अंमलबजावणी होती आहे। दुसरा मुद्दा या ठिकाणी आयोगाच्या वतीने मांडण्यात आला, पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईटच्या संदर्भात काही पत्र आयुक्त कार्यालयामधून महानगरपालिकेला दिले। 2 दिवसामध्ये पुणे महानगरपालिका आयुक्तांची देखील मीटिंग घेऊन संबंधित विभागामध्ये जिथं त्यांनी सांगितलेत की अंधार होतोय। बोबदेव भागातल्या घटनेमध्ये सुद्धा आपण पाहिलं, तिथं कुठे ज्या भागात घडली तिकडे स्ट्रीट लाईट, परत साधी घटना घडली ती रस्त्यापासून खूप आतमध्ये होती, तिथे CCTV कॅमेरे किंवा लाईट नाही आहे आणि त्याच्यामुळे आरोपी पकडण्यासाठी झालेली दिरंगाई असेल, कारण की तपास करण्यासाठी हातामध्ये कोणतेच पुरावे नव्हते। तर असं घडू नये याच्यासाठी महानगरपालिकेला देखील 2 दिवसामध्ये बैठक घेऊन या संदर्भातल्या सूचना की जिथं अंधार आहे किंवा अशा ठिकाणी घटना घडू शकतात याची कल्पना आहे, अशा ठिकाणी चांगल्या पद्धती सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय। IC कमिटीच्या संदर्भात देखील कामगार आयुक्तांनाच पत्र पाठवलेले आहेत। केवळ पुणे नाही तर महाराष्ट्रामध्ये जिथं IC कमिटी म्हणजे तो शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी आस्थापना असेल, IC कमिटी असणं अनिवार्य आहे। 10 पेक्षा जास्त सदस्य संख्या असताना सुद्धा जर IC कमिट्या नसतील तर कामगार आयुक्त आणि कलेक्टरांनी तातडीने दंडात्मक कारवाई करावी आणि ज्यांच्या IC कमिटी नाही त्या कंपन्या टर्मिनेट कराव्या, अशा सूचना आयोगाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत। त्याचं पत्र देखील मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पाठवण्याची व्यवस्था करते। शाळा कॉलेजच्या बसेसच्या संदर्भात सुद्धा नियमावली तयार केलेली आहे आणि स्वतः पोलीस आयुक्तांनी देखील अनेक शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळ असेल किंवा त्यांचे संस्थापक असतील, या कमिट्या असतील, यांच्याबरोबर बैठका घेतलेल्या आहेत आणि तशा सूचना या माध्यमातून दिलेल्या आहेत। त्याचबरोबर बीट मार्शल, दामिनी पथक हे शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये प्राईम टाईममध्ये उपस्थित राहतील, तशाही सूचना या सगळ्यांना दिलेल्या आहेत। पण आता सध्या बाहेरून या बोबदेव घाटातल्या घटनेमध्ये संबंधित पीडिता देखील ही सुरतची आहे आणि त्या मुलीसोबत असलेली व्यक्तीसुद्धा ही जळगावची होती। म्हणजे पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी इतक्या रात्रीच्या ठिकाणी जाताना कोणत्या ठिकाणी जावं, कोणत्या ठिकाणी नाही गेलं पाहिजे, साधारणतः अशी माहिती या विद्यार्थ्यांना नसते। पण तशा संदर्भातली माहितीसुद्धा आता पोलीस आयुक्तांमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत कॉलेजमध्ये, कॅम्पसमध्ये पाठवण्याची व्यवस्था ही केली जाईल, जेणेकरून बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा पुण्यातली काही ठिकाणं अशी माहिती पाहिजेत की ज्या ठिकाणी आपण इतक्या उशिराच्या वेळेमध्ये जात असताना तिथं सुरक्षा व्यवस्था आहे किंवा जाणं धोकादायक आहे का, ही माहिती त्यांना मिळाली पाहिजे। अशी एकंदर सगळ्याच गोष्टीवर या निमित्तानं चर्चा करण्यात आलेली आहे।
बोपदेव घाटातल्या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी 2 आरोपीला अटक केली. त्याच्यामध्ये एक आरोपी उंडरीमधूनच अटक केलेला आहे, एक आरोपी प्रयागराज उत्तर प्रदेशमधून अटक केलेला आहे आणि तिसरा आरोपी हा मध्य प्रदेशमध्ये आहे. तर त्याच्याकडे मोबाईल नसल्यामुळं त्याचं जे ट्रेसिंग झालं ते नागपूरपर्यंत झालं, तिथून पुढे तो मध्य प्रदेशमध्ये असल्यामुळं तर तिसरा आरोपी सापडेल. आणि गँगरेपमध्ये साधारणतः जे काही हे आरोपी असतात तर त्याच्यामध्ये हा तपास क्राईमचे शैलेश बलकवडी करतात. त्यांच्याबद्दलचा अनुभव माझा कोल्हापूरच्या घटनेमध्ये चांगला आहे. मला आवर्जून तुमच्या माध्यमातून सांगता येईल, कारण की बऱ्याच वेळा असं होतं की आरोपींना शिक्षा होती का नाही. पण खोची गावामध्ये कोल्हापूरच्या एका अशाच 2.5-3 वर्षाच्या मुलीवर रेप झाला आणि मर्डर झाला. त्याचा तपाससुद्धा शैलेश बलकवडीने केला होता आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली होती. यामध्ये स्वतः आयोग म्हणून मी भेट दिली होती. फास्ट ट्रॅकवरती आम्ही ही केस घेतली होती, तातडीने चार्जशीट दाखल केली होती. पण नंतर दयेचा अर्ज आणि यामुळे ती शिक्षेमध्ये तिहेरी जन्मठेप देण्यात आली. त्याच्यामुळे आत्ताच्या या घटनेमध्ये तिसरा आरोपी पकडला जाईल आणि या आरोपींना फाशीची शिक्षा होईल. त्याच्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने देखील पाठपुरावा केला जाईल. हो, ही फास्ट ट्रॅकमध्येच घेतोय आपण. मॅडम, या आरोपीवरती यापूर्वी सुद्धा यांनी गँगरेप केलं होतं आणि त्यांची सुटका झाली होती. बिजवण पोलिसांना त्यांच्या विरोधात 2019ला गँगरेपचा गुन्हा आहे. गोंदियामध्ये पण यापूर्वी गँगरेप केलेला आहे. सुटका होती, त्यामुळे काही कठोर असं कायद्यामध्ये तरतूद करणार आहे. आत्ताच्या भारतीय न्याय संहिता या नवीन घटना ज्या संसदेमध्ये पारित करण्यात आलेल्या आहे त्यानुसार आत्तापर्यंत ज्या कलमांमध्ये त्रुटी आहेत त्या दुरुस्त करून नव्यानं आपल्याकडे कायदा आता पारित झालेला आहे. त्याच्यामुळे अतिशय कडक कारवाई या सगळ्या घटनांमध्ये होईल. इथून मागंही अनेक गोष्टी अशा होते की आपल्याला वाटत होतं आरोपीला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची शिक्षा व्हावी, पण आत्ता अगदी DV मध्ये